कहाणी काही काल्पनिक नाही, सत्य घडलेली कहाणी आहे आणि कहाणी आहे दारुडेच्या कुटुंबाची, दारुडेच्या मुलीची. तर भावांनो, मी तुम्हाला एक कळकळीची विनंती एकच करते. माझ्या ह्या व्हिडिओनं 2-3 भावाची जरी दारू सुटली, सुखी संसार चालू झाला ना, तर मी म्हणजे खूपच स्वतःला भाग्यवान समजेल. कारण तुम्हाला एक सांगते, तुम्हाला वाटतं आजचा दिवस पिऊ, उद्या सोडायची, परवा सोडायची, बंद करायची, पण व्यसन लावताना ना ही लोक थोडी तरी घे, असं कर तसं कर म्हणून व्यसन लावतात. पण एकदा का तुम्हाला व्यसन लागलं तर त्याच्यातून बाहेर काढायला कुणीही येत नाही. अख्खं आयुष्य बरबाद होतं बरं का, अख्खं आयुष्य बरबाद होतं तुमचं. आणि आयुष्य फक्त तुमचं नाही बरबाद होत, तुमच्या बायकोचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या लेकरांचं होतं. कसं आहे ना, ज्या वेळेला तुम्हाला दारूचं व्यसन लागतं, दारूचं, बाहेरचे तर लोक सोडाच हो, तुमचे सख्खे भाऊ पण तुम्हाला सपोर्ट करत नाहीत. आणि त्यांचं चुकीचं नाही ना. तुम्ही जर दारूच्या पायात सगळं घालवायला लागले, दारू पिऊन येऊन तमाशा करायला लागले घरामध्ये, आईला शिव्या दे, बायकोला शिव्या दे, भावाला शिव्या दे, भाऊजाईला शिव्या दे, तर का ठेवून घेतील ती त्यांच्यापाशी? मग अशा वेळेला काय होतं माहितीये का, हीच तुमचे भाऊ, तुमचं लग्न झालेलं असेल ना, तर तुम्हाला बाजूला टाकायचा निर्णय घेतात आणि ते तुम्हाला बाजूला टाकतात. मला सांगा, जेव्हा तुमचे आई बाप, तुमचे भाऊ तुम्हाला नशेत सांभाळू शकत नाहीत, तुम्ही व्यसनी असताना सांभाळू शकत नाहीत, मग जी परस्त्री आहे हो, म्हणजे तुमची बायको परक्या घरून आलेली आहे, ती तर नाही ना हो तुम्हाला सोडू शकत. तिला तर चालत नाही ना तुम्हाला सोडून. कारण तिला माहिती आहे का, दारुड्याच्या बायका खरंच खूप इमानदार असतात बरं का. बिचाऱ्या त्या नवऱ्याला 100 शिव्या देत्याल, आरतुऱ्यावर बोलत्याल, जे काय करायचं ती करत्याल. पण कुठं जर तो पिऊन रस्त्याला पडला ना, तर आपल्या पोटच्या लेकराला शिवीगाळ करत्याल, लेकरं आणायला जायना गेले तर. पण त्याला रस्त्याला पडल्याला वडून आणून आपल्या घरामध्ये टाकायचं काम करत्याल. आणि आल्यानंतर त्याला लाता मारू देत, शिव्या देऊ देत, काही बी करू देत, पण 2 घास त्याच्या मुखात घालणार. का माहितीये का? शिव्या देऊन खाऊ घालणार, पण मुखात घालणार. त्यांना भीती असती, टाळूला जीप चिटकली आणि मेला फिला तर आपल्याला कोण आहे? मोडका बेवडा खावडा कसला का असाना, पण तो आपला नवरा आहे, जन्माचा आधार आहे. हा त्या बाया विचार करतात बरं का. त्यानं किती बी त्रास देऊ देत, पिऊन येऊन मारू देत, घरात काही नाही आणू देत, बिचाऱ्या मोलमजुरी करतात, मोलमजुरी रोजगार करतात, पण लेकराला नवऱ्याला सांभाळतातच बरं का. ज्याचे नवरे निर्व्यसनी आहेत ना, ती बायका अरे बापरे. पण खरंच मानावं दारुड्याच्या बायकोला. म्हणून मी सांगते दादांनो, तुमचे जन्म दिलेले आईबाप तुम्हाला जवळ करत नाहीत, तुमचा भाऊ भाऊजाई कुणीही तुम्हाला जवळ करत नाही, तुमचा नशेतला त्रास कुणीही सहन करत नाही. पण ती एक माऊली असती तुमच्या नशेतला त्रास सहन करते, ती म्हणजे तुमची बायको. आणि तुम्ही काय करताय? नशेत त्या बायकोच्या इज्जतीचा कचरा करणार, त्या बायकोला म्हणणार ह्याच्या संगत लपडाय, त्याच्या संगत लपडाय, असले तिच्या चारित्र्यावर सुद्धा तुम्ही आरोप नशेत करणार. आणि नशा उतरल्यावर मला तसं नव्हतं, मला काही कळलंच नाही, मी तुला अन्न खाताय ना, कसं कळत नाही हो तुम्हाला? तुम्ही आपल्या बायकोविषयी किती घाण शब्दात बोलताय, हे तुम्ही सरळ ह्या गोष्टी कळलं नाही म्हणून सांगताय. अरे एका बाईचं चारित्र्य म्हणजे काचाचं भांड आहे हो. ते भांड जर एकदा पडलं आणि फुटलं ना, त्याला किती बी फेविकिक लावून चिटकवा, त्याचे चिरा डाग आणि रेषा दिसणारच. तसं तुम्ही तुमच्या तोंडातून जर तुमच्या बायकोची इज्जत घालवायले ना नशेत, तर जे ऐकणारे असतात ना, भलेही तुम्हाला माहित असेल तुम्ही नशेत बोलाल, रागात बोलाल की तुझं इकडं लपडाय तिकडं लपडाय, पण ऐकणारे तर नशेत नसतात ना हो. ऐकणारे तर शुद्धीत असतात. आणि ऐकणारे जी 4 लोक आहेत ती पुन्हा दुसऱ्या 4 लोकांना सांगणार, ती तिसऱ्या 4 लोकांना सांगणार, ती चौथ्या 4 लोकांना. असं अख्ख्या गावभर तुम्ही तुमच्या बायकोच्या इज्जतीचा कचरा करताय. आणि त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगू का, त्यावेळेला तुम्हाला वाटतं मी बायकोची इज्जत घालवायलो, पण इज्जत बायकोची जात नाही किंवा त्या बायकोच्या बापाची जात नाही. कारण ज्या वेळेला त्या बाईवर अक्षिदा पडलेला असतो ना, त्यावेळेला त्या बाईच्या पुढं तुमचं नाव लागलेलं आहे हो. तिच्या बापाचं नाव तिथं संपवलंय, तिच्या पुढं तुमचं नाव लागलंय. जर बाहेरच्या 4 माणसात तुम्ही असं नशेत येऊन बोलायला लागले किंवा जाणून बुजून बायकोशी भांडणं खेळून जर तुम्ही म्हणायले ना, तू अशी आहेस, तुझं इकडं लपडाय, तुझं तिकडं लपडाय, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, बाहेरचे ऐकणारे लोक बोलताना त्या बाईचा बापाचं नाव घेऊन नाहीत बोलणार, की बाबा ह्याची पोरगी अशी आहे म्हणून नाहीत म्हणणार. बाहेरचे लोक जेव्हा 4 माणसात बाहेर तुमच्या बायकोच्या इज्जतीचा कालवा करतात ना, की ही बाई फालतोय म्हणून,
तेव्हा ही बाई नाहीत म्हणणार, तिच्या बापाचं नाव नाही घेणार. ती काय म्हणणार, अमक्याच्या बायकोचं इकडे इकडं असं असं लपडं आहे म्हण, टमक्याच्या बायकोचं तिकडं तिकडं लपडं आहे म्हण. मग त्यांना दुसरी विचारणार, तुम्हाला कसं कळलं, कोण म्हणलं? अहो आम्हाला कळायची काय गरज आहे? त्या नवरा बायको तुंबळ भांडणं चालू होते तेव्हा तो स्वतः नवरा त्या बाईच्या तोंडावर म्हणत होता की तू अशी आहेस, तुझं इकडं ही आहे तिकडं आहे. असं काहीतरी असल्याशिवाय नवरा बोलतो का सांगा बरं? ही भाषा असती बरं का त्या लोकांची, ही गोष्ट विसरू नका. भलेही तुम्हाला काहीच त्या तुमच्या बायकोचं कुठेही काही संबंध नाहीत, पण तुम्हाला राग व्यक्त करण्यासाठी मुद्दाम तुम्ही तिच्या चारित्र्याला डाग लावले, ही तुम्हाला माहीत असतंय. तुम्ही मुद्दाम बोलायलेत किंवा तुम्ही नशेत बोलायलेत, पण ऐकणारे लोक तर ती खरं मानूनच तिच्या चारित्र्याला डाग लावतात ना. आणि बाईचं चारित्र्य म्हणजे काचाचं भांड असतंय हो. म्हणून एकच सांगते दादांनो, दारू पिऊ नका. आणि इतकेवरच हा विषय नसतो संपत. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे लेकरं. तुम्ही स्वतःही कालवा केलेला असतो की ही माझी, तू अशी आहेस तशी आहेस, पण तुमचे लेकरं जेव्हा रस्त्याने चालायला लागले ना, त्याच गावातले आसपासचे लोक तुमच्या लेकराला बघितलं तर एकच म्हणतात की काय सांगायचंय, बाप दारू पितो आणि माय असले कुटाने करीत फिरती. म्हणजे त्या लेकरांची काय इज्जत आहे समाजात, ही कधी तुम्हाला कळतं का? तुमच्या स्वतःच्या बायकोवर तुम्ही नशेत घाणेरडे शब्दात बोलायला जाताय, पण ह्या समाजानं त्याचा दृष्टिकोन वेगळा घेतलेला असतो सगळा. अहो जर तुम्ही तुमच्या बायकोची इज्जत करत असाल तर काय ताकद आहे बाहेरची तुमच्या बायकोला काय बोलायची? हिम्मतच होणार नाही. पण तुम्ही स्वतः जर तुमच्या बायकोचं नाव तिसरे सोबत जोडत असाल तर तुमच्यासारखा गलिच्छ माणूस मग तुम्हीच राहाल. आणि त्याच्यामध्ये तिच्या बापाची पिपाची इज्जत नाही जात, शेवटी तुमचीच जाणार आहे. पण ते तुम्हाला अक्कल नसते की बाबा आपण आपल्या बायकोचं असं बोलतोय. हा ठीक आहे, तुमची बायको जर खरंच त्या ह्याच्यातली, पण एक सांगू का, तशा बाया ज्या असतात ना त्यांच्या नवऱ्याला गुणाचे असतात बरं का. ज्या बायका खरंच फालतूपणा वागणाऱ्या, फालतूपणा करणाऱ्या असतात ना, त्यांच्या नवरे सगळे ॲक्सेप्ट करतील. पण ज्या बाया खरंच चांगल्या आहेत, इमानदारीनं नवऱ्याशी एकनिष्ठ आहेत, इमानदारीनं वागतात ना, त्या बायाच्याच नशिबात ही का भोगायला येतंय हेच कळत नाही. काय राव त्यांचं नशीब खराब असतं ना, हेच समजत नाही. पण त्याचा परिणाम, तुमच्या ह्या वागण्याचा परिणाम फक्त तुमच्या बायकोलाच नाही, तुमच्या लेकरांना भोगायला येतो. पुढं चालून तुमची पोरगी लग्नाची असेल, लग्न होणार असेल तर बाहेर तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या पुरीचं लग्न जमताना सुद्धा पाहुणे रावळे जर पुरीला बघायला आले ना, तर शेजारी पाजारी सुद्धा त्या पाहुणेली सांगणार असतात. नाही नका, आमचं एक म्हणणं आहे बरं का, आमचं नाव नका घेऊ, पण आमचं एक म्हणणं आहे, तुम्ही नका जुळू ह्या घरची सुईरीक. जर त्या पाहुण्याने विचारलं ना, काय झालं का पाहुणं, तर अहो काय नाही, त्या पुरीची आई फालतू आहे, तिचा बापानं स्वतः पकडलंय तिला, स्वतः डोळ्यानं बघितलंय, तुंबळ भांडणं असते त्या विषयावरून त्यांच्या घरात. मला सांगा, त्या पुरीची आई जर फालतू आहे तर ती पुरगी काही नीट असणार आहे? ती पुरगी काही चांगली असणार आहे का? ही शब्द तुमच्या कुटुंबाविषयी त्या शेजाऱ्या पाजारीचे येत असतात, ज्या शेजाऱ्या पाजारींनी तुम्ही तुमच्या बायकोला भांडताना आणि शिव्या देताना बघितलेलं असतं. मग मला सांगा, तुम्ही तुमच्या ह्या घाणेरड्या सवयीमुळं पूर्ण कुटुंबाला तुम्ही बर्बाद करताय, पूर्ण कुटुंबाला. तुमचा पोरगा जर कॉलेज वगैरे करायला लागला ना, तर तुमच्या पोराला पण हीच असते. किंवा तुमच्या पोराला जर पाहुणे आले ना, तर ती पाहुणे सुद्धा तेच, नका देऊ त्या घरात पोरगी. का काय रोज तुंबळ भांडणं असतात, घाण ती बाई चांगली नाही. उद्या जर तुम्ही तिच्या घरात पोरगी दिली, त्या बाईचं कुठंतरी बाहेर कुटाने आहेत. उद्या जर तुमची त्या घरात पोरगी दिली तर त्या घरातली सासू अशी म्हणली तर काय सुख लागणार आहे तुमच्या पुरीला? ही सांगणारे ही शेजारी पाजारी असतात. किंवा तुम्ही त्या शेजारी पाजाऱ्याला मन मोकळं करायला गेलेले असताना की काय बायको माझ्याशी नीट बोलत नाही, बायको माझ्याशी नीट वागत नाही, बायको माझ्यापाशी येत नाही, बायको. हीच शेजारी पाजारी पुढं सुद्धा नुसतं तेवढंच मर्यादित नसतं की तुमचे लेकरं बिगर लग्नाचे आहेत, लहान लहान लेकरं आहेत, तवरच ही गोष्ट मर्यादित नसती. तुमच्या तोंडातून जे शब्द पेरले गेलेत ना, त्या शब्दाचे फळं तुमचे कुटुंब नातू पंतू होईस्तोवर उकलत राहतात बरं का. त्यामुळं ना, आपल्या बायकोची इज्जत घालवताना पण जरा विचार करून घालवा. तुम्ही कुठला तरी बदला घेण्यासाठी बायकोला जर घाणेरड्या शब्दात बोलत असाल तर त्यानं त्या बाईपेक्षा जास्त तुमची इज्जत जाणार आहे. त्या बाईच्या नावापेक्षा जास्त टमक्याची बायको अशी आहे ह्याच नावानं बोललं जाणार आहे. त्या बाईच्या वैयक्तिक नावानं, तिच्या बापाच्या नावानं नाही बोललं जात. म्हणजे विचार करा, तुम्ही जे नशेतल्या गोष्टी किशेत म्हणल्यासारखं काम आहे, तुम्ही नशेत बोलून जाताय, पण त्याचे परिणाम कुठपर्यंत जातात. म्हणून दादांनो, मी एकच सांगन,
खरंच नका दारू पिऊ. तुम्ही दारू प्यायले तर तुमचे आईवडील सुद्धा तुम्हाला सांभाळत नाहीत, पण तुमच्या कुटुंबाला त्याचे परिणाम खूप भोगावे. अहो एवढंच नाही, नातेवाईकात तुमच्या लेकराला अजिबात मान सन्मान नसतो. इतका आयुष्यात त्या लेकरांनी संघर्ष करावा लागतो ना, अति संघर्ष करावा लागतो. अहो कोणता कार्यक्रम असला ना, तर ही पाहुणे रावळे सुद्धा तुमच्या बायकोला आणि लेकराला कार्यक्रमाला बोलवत नाहीत. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे एकच, नाही हे चांगले आहेत हो, लेकरं चांगली आहेत, ती बाई चांगली आहे, पण आपण जर कार्यक्रमाला बोलवलं तर त्यांच्या मागं जर तिचा नवरा किंवा त्या लेकरांचा बाप आला तर उगाच आपल्या कार्यक्रमात गोंधळ होईल. त्याच्यापेक्षा आपण त्यांना नाही बोलवलेलं बरं. काही ह्या धोरणानं बोलवत नाहीत, तर काही दुसरे की बाबा काय त्या भिकाऱ्याकडे पिऊन काय ठेवलंय हो त्यांनी घरात, उगाच आपलं त्याला जरा त्याच्या कुटुंबाला बोलवलं तर आपली इज्जत, आपले येणारे पाहुणे रावळे नावं ठेवतील, ही तुझे सोयरे आहेत का म्हणून, नको त्याला नाही बोलवलं तरी चालेल. ही मान सन्मान तुम्हाला समाजात मिळतोय बरं का. आणि हे सगळे जवळचे नातेवाईक करतात. जर तुम्ही कसं असतंय ना, काय म्हणतात ना, घराचा पाया ढासळला तर वरच्या भिंती आपोआप ढासळतात. म्हणून तुम्ही तुमच्या घराचा पाया आहेत. तुम्हाला जर तुमचं कुटुंब सुखात ठेवायचं असेल ना, तर बिलकुल दारू पिऊ नका. आणि मी तुम्हाला कथा सांगणार आहे की अशाच एका दारुड्याच्या कुटुंबाची आणि त्याच्या पुरीची, आणि ही कथा सत्य आहे की बाप दारू पित असल्यामुळं त्या पुरीला काय काय संघर्ष करावा लागलेला आहे, काय काय भोगावं लागलेलं आहे, आणि तिचं जीवन कसं आहे हे पूर्ण कथा सांगणार आहे. तुमच्या बी बाबतीत जर असं काही घडलं असेल तर माझ्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या पण आयुष्याची कथा. जर तुमची इच्छा असेल तर नावानुसार सांगितली जाईल, आणि इच्छा नसेल तर तुमचं नाव गुपित ठेवून ती कथा सांगितली जाईल. तुमच्याकडे बी जर अशी एखादी काही कथा वगैरे असेल, तुम्हाला व्यक्त व्हावं वाटत असेल, तुमची ही कथा जनतेला तुम्हाला होणारा त्रास माहीत व्हावं वाटत असेल, तर तुम्ही माझ्या कमेंटमध्ये ती कथा सांगू शकता. मी ती व्हिडिओद्वारे नक्कीच सांगेन.